नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. किशा मामा अनिशला विचारत असतो, तू नाही गेलास का सोसायटीच्या मीटिंगमध्ये? तेव्हा अनिश म्हणतो, कशाला, तिकडे जाऊन का भांडू का? तेव्हा किशा मामा सांगू लागतो की हे बघ, आता गणपती बसणार आहे. गणपती म्हणजे बुद्धीची देवता, त्यामुळे तू त्याच्याकडे काहीतरी माग, म्हणजे त्याला नमस्कार कर. नुसता नमस्कारच नको तर लोटांगण घाल. तेव्हा अनिश म्हणतो, नुसतं यशच नको, मला संपत्ती सुद्धा हवी आहे, त्यामुळे मी संपत्ती सुद्धा मागेल. मला यशाबरोबर लक्ष्मी सुद्धा प्रसन्न झाली पाहिजे. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, मग त्यासाठी आपण त्या बाबाकडे जाऊयात. त्यांनी तुला सांगितलं की तुझ्या हातात यश आहे, पण संपत्ती कधी मिळणार हेच सांगितलं नाही. तेव्हा अनिश म्हणतो, हो, जायला तर हवं. आता इकडे भैरवी म्हणत असते, होईल, सगळं बरोबर होईल. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, तुला काय गरज होती ग सगळ्यांसमोर सांगायची? तेव्हा भैरवी म्हणते, का नको सांगू, तुमचं ट्रॅक रेकॉर्डच तसं आहे. मला वर्षा मावशींनी सांगितलं की सगळी चाळीते गणपती तुम्हीच बनवायचेत. त्यावर अशोक मामा म्हणतात, ते 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट होती, आता मला सराव राहिला नाहीये, मला जमणार नाही. तेव्हा भैरवी म्हणते, जमेल, तुम्ही एकदा प्रयत्न तर करा. तेव्हा संयमी सांगू लागते, आम्हाला एकदा आमच्या बाबांनी मोठ्या सिंगरची गोष्ट सांगितली होती की एक सिंगर अचानक आजारी पडला. 6 वर्ष. तेव्हा त्याची 6 वर्ष काहीच प्रॅक्टिस राहिली नाही. 6 वर्षानंतर जेव्हा तो गायला लागला तेव्हा आधीपेक्षा बेटर गायला. तेव्हा भैरवी म्हणते, एक्झॅक्टली. तात्पर्य काय, कला ही आपल्या अंगात असतेच, ती फक्त दाखवली पाहिजे. तेव्हा अशोक मामा म्हणू लागतात की तो थोर कलाकार होता, मी एक सामान्य माणूस आहे. तेव्हा ईशान म्हणू लागतो, आजोबा, मी पण सामान्य मुलगा आहे, मला ड्रॉइंग जमत नाही, पण जर मी मनापासून ड्रॉइंग केली तर माझा 1 नंबर येतो. तेव्हा इरा पण म्हणू लागते, हो आजोबा, मी जर मनापासून अभ्यास केला तर माझा सुद्धा 1 नंबर येतो. आता सगळेच जण अशोक मामांना कन्व्हिन्स करू लागतात. तेव्हा कुठे अशोक मामा तयार होतात. आता अशोक मामा म्हणतात, चला, आपल्याला त्यासाठी शाडू माती आणावी लागेल, आणि ते मुलांना घेऊन बाहेर जातात. आता इकडे भैरवी संयमीची तयारी सुरू असते. तेव्हा राधामामी किशाभाऊ पण तिला मदत करू लागतात. तेव्हा आता रेयांश येतो आणि त्यांची शूटिंग घेऊ लागतो आणि म्हणतो की वेलकम टू संयमीज किचन. आता आपण किशा मामांपासून सुरुवात करूया. आता तुम्ही सांगा, तुम्ही काय करताय? तेव्हा किशा मामा म्हणू लागतो, माझं नाव किसनराव जगनराव सरकटे, आता मी बटाटे सोलायला घेतलेत. पुढे रेयांश म्हणतो, आता आपण जाऊयात या बिझनेसच्या ओनरकडे. तेव्हा तो भैरवीला विचारू लागतो की तू काय करतेस? तेव्हा भैरवी म्हणते की मी रवा भाजायला घेते. कशासाठी? तर उपम्यासाठी. आता तो संयमीकडे येतो. तेव्हा संयमीला विचारू लागतो की तू आता काय करतेस? तेव्हा संयमी म्हणते, मी आता खोबरं भाजण्यासाठी घेतलंय, त्यासाठी मी आधी कढईत बटर मेल्ट करतेय. तेव्हा रेयांश म्हणतो, अमेझिंग. आता रेयांश राधा वहिनीकडे जातो आणि राधा वहिनीला म्हणू लागतो की ह्या आपल्या राधा मामी, बघूयात आपण या काय करतायत, आता कॅमेराकडे बघा. तेव्हा राधा वहिनी म्हणते की मी राधा मामी आणि हे माझे पती किसनराव सरकटे. आता रेयांश म्हणत असतो की आता बरंचसं काम झालंय आणि बरंचसं बाकी आहे, बाकीचं काम आम्ही तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये दाखवणार आहे. टिल देम स्टे ट्यून. आता मला दाखव की आता व्हिडिओ कसा आला. तेव्हा संयमी म्हणते, रेयांश काम पण कर थोडंफार. आता इकडे गणपती बनवण्यासाठी अशोक मामांनी शाडू माती आणलेली असते. इरा आणि ईशानही त्यांना गणपती बनवण्यासाठी मदत करत असतात. त्यासाठी ते गणपती बाप्पा मोरया म्हणून सुरुवात करतात. आता सुरुवातीला बेस बनवण्याचं काम चालू असतं. तेव्हा ईशान म्हणतो, आजोबा, ही इरा बघा किती मोठे मोठे गोळे बनवतीये. तेव्हा इरा म्हणते की आजोबा, जसे सार्वजनिक गणपती असतात ना, मोठे मोठे कान, मोठे मोठे डोळे, तसं बनवायचंय मला. तेव्हा ईशान म्हणतो, अगं त्यापेक्षा छोटासा आणि सुंदर गणपती बनवायचा, कारण जितका छोटा गणपती असतो ना, तो बनवायलाही डिफिकल्ट असतो आणि दिसायलाही सुंदर असतो. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, अगदी बरोबर बोललास बाळ तू. आता गप्पा मारत त्यांना संध्याकाळ झालेली असते. तेव्हा इरा विचारू लागते, आजोबा, बाकी सगळे सणवार आपण घरात बनवत असतो, मग गणपती बाप्पाच का सोसायटीत? तेव्हा अशोक मामा सांगू लागतात, पूर्वी आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यामुळे त्यांना फाईट करण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागणार होतं की नाही, त्यामुळेच हा गणेश उत्सव एकत्र साजरा केला जायचा की त्यामुळे लोक इन्स्पायर होतील. आता इरा विचारू लागते, पण आजोबा, याने खूप पोल्युशन आणि आवाज होतो, त्याचा गणपती बाप्पाला त्रास होत नाही का? तेव्हा अशोक मामा म्हणतात, होतो ना, पण ही लोकांना कळत नाही, त्यामुळे मी सोसायटीतल्या मीटिंगमध्ये जाऊन सगळ्यांना दम देऊन आलो.
पुढे ते म्हणतात की मी त्यांना सांगून आलो की लाऊडस्पीकर अजिबात लावायचे नाहीत, मस्त मोठ्या आवाजात दणदणीत आरत्या म्हणायच्या. पुढे ते इरा ईशानला विचारू लागतात की तुम्हाला आरत्या येतात की नाही. तेव्हा इरा ईशान काहीच बोलत नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल. आता इकडे मीटिंगमध्ये ईश्वर काका विचारू लागतात मला एक सांगा, तयारी कुठवर आलीये. तेव्हा देसाई म्हणतात तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळ्यांना सगळे कामं वाटून दिले. तेव्हा प्रभूबाई म्हणतात मी चौरंगाची व्यवस्था केलीये. तितक्यात रेयांश ऐका हो ऐका असं म्हणून अनाउन्समेंट करू लागतो. त्याच्यासोबत संयमी इरा ईशान पण असतात. तेव्हा संयमी म्हणते वाट पाये सदना आणि फळीवर वंदना असं म्हणणाऱ्यासाठी एक विशेष स्पर्धा. तेव्हा रेयांश म्हणू लागतो गुलमोहर सोसायटीच्या इतिहासात अशी पहिल्यांदा स्पर्धा आयोजित केलीये जिथे जो करेक्ट आरती म्हणेल त्याला बक्षीस. तेव्हा इरा म्हणते की बक्षीस पण अशोक माझगावकर देणार आहेत. तेव्हा संयमी म्हणते आणि ते बक्षीस आहे 2,500. तर लवकर सगळ्यांनी तयारीला लागा. त्यावर सगळेच जण टाळ्या वाजू लागतात. तेव्हा रेयांश म्हणतो या वर्षीचं मुख्य आकर्षण हेच आहे. आता गणपती बाप्पा मोरया म्हणून ते सगळे तिथून जातात. आता रात्रीचे 1 वाजत आलेले असतात. अशोक मामा इरा आणि ईशानला हाताशी धरून गणपती बनवत असतात. तेव्हा ईशानचं लक्ष इराकडे जातं आणि तो अशोक मामांना म्हणतो की बघा ही पेंगतीये. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात तिला झोपायला सांग. तेव्हा इरा झोपण्यासाठी तिथून जाते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा इरा उठून बाहेर येते तेव्हा अशोक मामांचा गणपती रंग देऊन तयार झालेला असतो. ते बघून इरा खूप खुश होते आणि संयमीला जोरजोरात आवाज देऊ लागते. संयमी जेव्हा गणपती बघते तेव्हा ती म्हणू लागते वाव आजोबा इट्स सो रिअल अमेझिंग. तेव्हा इरा म्हणू लागते डोळे तर किती खरे वाटताय, असं वाटतं गणपती बाप्पा आपल्याकडे खरंच बघतोय. तेव्हा अशोक मामा म्हणतात खरंच बघतोय का तो आपल्याकडे. त्यावर संयमी म्हणते हो आजोबा मूर्ती अगदी जिवंत वाटतीये. पण आजोबा तुम्ही हे कसं केलं, याला खूप पेशन्स ठेवावा लागत असेल. तेव्हा अशोक मामा म्हणतात हो आधी त्यासाठी गणपतीच्या डोळ्यांची आखणी करावी लागते बेटा. तेव्हा ईशान सांगू लागतो आणि गणपतीच्या आयब्रोजसाठी फ्लॅट ब्रश वापरावा लागतो. आता वेगवेगळे ब्रश वापरून त्याचे डोळे तयार होतात आणि डोळे रंगवताना आधी पांढरा रंग कोरडा होऊ द्यावा लागतो, त्यानंतर त्यात डिटेलिंग करावी लागते. बरोबर ना आजोबा. तेव्हा अशोक मामा म्हणतात अगदी बरोबर. तेव्हा संयमी म्हणू लागते आजोबा यू आर अ जिनियस. तेव्हा अशोक मामा म्हणतात की यात माझं एकट्याचं क्रेडिट नाहीये, यात मला ईशानने पण मदत केलीये. त्यावर ईशान म्हणतो की मलाही खूप मजा आली. तुम्हाला माहिती आहे आजोबा यावर्षी मी फक्त उंदीरच बनवला, पण पुढच्या वर्षी मी अख्खी मूर्ती बनवणार. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात बनव मोठी मूर्ती बन, तुझ्या हातात कला आहे, तुला हवं ते कर. तुझ्या बापाच्या बाबतीत मी जी चूक केली ती आता मी परत नाही करणार. आता अशोक मामांना त्या गोष्टीचं वाईट वाटू लागतं. तेव्हा इरा ईशान आणि संयमी जाऊन त्यांना मिठी मारतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात परमेश्वराने मला जरी दुःख दिलं पण सुखही तेवढंच दिलंय. आता इकडे रुपाली आणि देसाई येतात आणि विचारू लागतात की तयारी कुठवर आली. तेव्हा जना म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळं अरेंज करतोय. तेव्हा जना विचारतो की तुम्ही समय आणणार होतात तेव्हा त्याचं काय झालं. त्यावर रुपाली म्हणते की त्या समया मी माझ्या भावाला दिले कारण त्याच्याकडे पहिल्यांदा गणपती बसवतायत. त्यावर सातपुते म्हणतात म्हणजे ही तयारी आम्हालाच करावी लागणार. पुढे ते प्रभूबाईंना विचारतात की तुम्ही चौरंग आणणार होते त्याचं काय झालं. त्यावर प्रभूबाई आता आम्हालाच अरेंज करावं लागणार आहे. आता जना देसाईंना म्हणत असतो देसाई बघा कोणीच काही मदत करत नाही, सगळं आम्हालाच करावं लागतंय, नंतर बसाल आमच्या डोक्यावर. तेव्हा देसाई म्हणतात माझं सोडाव, तो हिटलर माझगावकर जर आला तर तो माझ्या डोक्यावर बसेल. तेव्हा प्रभूबाई म्हणतात की खरंच ना, खरं तर आपण त्यांच्या डोक्यावर बसायला पाहिजे. पुढे ते विचारू लागतात पण मला एक सांगा की ते खरंच मूर्ती आणणार आहे का. त्यावर रुपाली म्हणते हो ना, आपण ऑर्डर केलेली मूर्ती कॅन्सल केली आहे. तितक्यात ईश्वर तिथे येतो आणि म्हणतो त्याचं टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका. अशोकला ते जमणार होतं म्हणून तो हो म्हणाला, जर त्याला जमलं नसतं तर तो हो म्हणालाच नसता. त्यावर सगळेजण म्हणू लागतात की वेळेत मूर्ती आली म्हणजे झालं. आता इकडे राधावहिनी आणि किशोरभाऊ म्हणत असतात की खोबऱ्याचा किस, तिखट उपमा आणि करंजी हे पदार्थ आहे, तेव्हा हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. त्यावर राधावहिनी म्हणते की करायचं काही नाही पण किती माणसांचं करावं लागणार आहे. त्यावर भैरवी म्हणते अनलिमिटेड असं सांगून आली आहे मी. तेव्हा दोघंही तोंडाला हात लावतात आणि म्हणतात हे सगळं आम्ही करायचं. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते हो हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे आणि यात जर काही गडबड झाली तर लक्षात ठेवा मी मार्क्स कट करेन.
तेव्हा किशाभाऊ तिला विचारू लागतो की 25 रुपये प्लेटप्रमाणे असा किती फायदा होणार आहे तुला. तेव्हा भैरवी म्हणते की त्याची काळजी तुम्ही करू नका, तुम्ही फक्त तुमचं काम नीट करा. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.